एकोणीसशे मध्ये रिक्षा चालक हा व्यवसाय निवडला आणि रिक्षा चालकच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य सुरू केलं. आणि म्हणून या मुंबई शहरामध्ये सर्वात पहिला व्यवसाय हा रिक्षा चालक केला. या परिस्थितीमध्ये समाजाचा सेवा करत असताना या रिक्षा चालकाच्या माध्यमातून लोकांची ओळख झाली आणि शिवसेना सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचे विचार केले. या मुंबई शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला नेतृत्व देणं, त्यांच्या न्यायासाठी लढणं, हे जे घेऊन चाललेले होते, त्याच एका विश्वासावरती, त्याच एका श्रद्धेने शिवसेनेच्या प्रभावामध्ये सुरू केलं. तो एखादा राजकीय कार्यकर्ता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, तो लोकांच्या हितासाठी झटतो, लोकांच्या हिताचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवतो. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, याच्यापेक्षा तो लोकांसाठी जो काम करतो आणि तो लोकांच्या हितासाठी लढणारा कार्यकर्ता, हे लोक त्याच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवतात. त्यामुळं त्या विभागातील लोकांच्या हितासाठी एका मंदिरात जाऊन मी प्रार्थना केली होती की हे देवी, तुम्हाला किती दुःख दे, फक्त तुम्हाला एकही डेड बॉडी दाखवू नको. ते लोक माझे आहेत, त्या लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे. आता तुमच्याच माध्यमातून तुम्हाला बोलून घेईन, अजून राहिलेले 200 घरं याच महिन्यामध्ये पांडुरंगाच्या यात्रेच्या अगोदर किंवा त्या निमित्ताने त्या लोकांची पांडुरंगाची वारी काढून त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये नेऊन द्यायचे काम पूर्ण करणार आहे. माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने 5 वर्षाचा मुलगा असेल किंवा 100 वर्षाचा आशीर्वाद असेल, एक आदराने दिलीप मामा म्हणून नाव नाकारलं जातं. आणि अतिशय मी भाग्यवान आहे की मला दिलीप मामा याच नावाने लोकांनी संबोधलं, हे अतिशय मोठं भाग्य आहे. बाळासाहेबांचे विचार परत तोडले जात होते की बाळासाहेबांनी सांगितलं होतं, किती कठीण प्रसंग आला तर काँग्रेसच्या जवळ जायचं नाही, वेळ प्रसंग पडला तर आपला पक्ष बंद. बरोबर. त्यामुळं काही लोकांनी विचार घेऊन जे काँग्रेसला आपल्या मांडीवर बसवलं होतं, हे विचार आम्हाला पटत नव्हते. आणि म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जे क्रांती केली, जे बंड केलं, त्या माध्यमातून मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी आणि सनातन धर्म, त्याचबरोबर आपल्या विभागाचा विकास जो थांबलेला आहे, जे लोकांना दिलेलं स्वप्न आहे की तुमच्या हक्काचं घर देतो, हे झालं पाहिजे, या विचाराने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर त्या बंडामध्ये सहभागी झालो. नमस्कार, CEN पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 11 वर्षापासून CEN न्यूज हे नेटवर्क सुरू केलेलं आहे राज पांडे यांनी, आणि आज याच CEN न्यूजमध्ये पॉडकास्टसुद्धा सुरू करण्यात येत आहे. आज या पॉडकास्टचा पहिलाच दिवस आहे आणि या पॉडकास्ट स्टुडिओचं उद्घाटन केलेलं आहे माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांनी. आणि आजपासून या पॉडकास्टला सुरुवात होणार आहे. जी राजकारणातील असतील, समाजकारणातील असतील, विविध क्षेत्रामध्ये जे मान्यवर असतील, हे सर्व मान्यवर आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये येणार आहे, ते CEN पॉडकास्ट या नावाखाली. आणि आजपासून सुरुवात होत आहेत. आपल्यासोबत आहेत आमदार दिलीप मामा लांडे. मामा, CEN पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्या हस्ते एका पॉडकास्ट स्टुडिओचं उद्घाटन झालं. काय भावना आहेत आपल्या? एक पंडितजीचा विश्वास, सहकार्य गेल्या अनेक वर्षापासून आहे. एक मित्रत्वातून त्या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी बोलवलं. खरं आम्ही लोक तर सनातन धर्मामध्ये पंडितचे जास्तच उद्घाटन करत असतो, पण एक ठाकूरला मान सन्मान दिला आणि तो एक असणारं जवळीक, असणारं अनेक वर्षापूर्वीचं नातं, या विश्वासावरती त्यांनी आज या ठिकाणी बोलवून या चांगल्या कामाचा शुभारंभ, आज हा जो 4था स्तंभ समजला जातो, त्याचा आज शुभारंभ करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनपूर्वक आभार. आणि अतिशय चांगलं वाटलं की आज या ठिकाणी माझ्या मित्राने, माझ्या भावाने एक चांगली वास्तू
आणि चांगल्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि संपूर्ण ताकदीनिशी मी त्यांच्याबरोबर आहे असं सांगू इच्छितो. तसं तर राज पांडे यांच्यासोबत तर असतातच, परंतु तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून मी सुद्धा तुम्हाला ओळखतो आहे. तुम्ही पत्रकारांसाठी नेहमीच हजर असतात आणि त्याच अनुषंगाने आज तुम्ही वेळात वेळ काढून, कारण नुकतंच अधिवेशन संपलं आहे, तिथेसुद्धा व्यस्ततेच्या हिच्यातून लोक तुमच्या विभागातल्या जनतेकडे लक्ष देणं थोडं कमी झालं होतं, परंतु जसं अधिवेशन संपलं तसं पुन्हा एकदा तुम्ही जनतेच्या कामासाठी दिवसरात्र, जे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, मग उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा असो, या तिन्ही सीझनमध्ये तुम्ही कंटिन्यू असतात. आता आपण सुरुवात करूया आजच्या या पॉडकास्टला. सर्वात महत्त्वाचं, CEN न्यूजच्या पॉडकास्टच्या व्ह्युअर्सला आपल्या जीवनाविषयीचा थोडक्यात प्रवास सांगा. माझं आयुष्य हे गरिबीतून सुरू झालं आणि एका शेतकऱ्याचा मुलगा होतो. शेतकऱ्यामध्ये गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेताना आर्थिक परिस्थितीमध्ये अडचण आली आणि म्हणून 12वीमध्ये अर्धवट सोडून मुंबई शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईमध्ये आलो. मुंबईमध्ये आल्यानंतर मोठे बंधूंनी सांगितलं कुठेतरी नोकरी लावतो, परंतु मनामध्ये हे होतं की नोकरी न करता कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय करायचा. तो भाजीपाल्याचा असेल, रिक्षा चालक असेल. त्यावेळी रिक्षा चालक हा अतिशय मोठा व्यवसाय होता. बरोबर. आणि म्हणून 1982-83 मध्ये रिक्षा चालक हा व्यवसाय निवडला आणि रिक्षा चालकच्या माध्यमातून या मुंबई शहरामध्ये आपलं स्वतःचं आयुष्य सुरू केलं. आणि म्हणून या मुंबई शहरामध्ये सर्वात पहिला व्यवसाय हा रिक्षा चालक केला. या परिस्थितीमध्ये समाजाचं सेवा करत असताना या रिक्षा चालकाच्या माध्यमातून लोकांची ओळख झाली आणि त्या लोकांना रिक्षा चालकाच्या माध्यमातून लोकांची ओळख आणि त्यांना त्यावेळी रिक्षा कमी होत्या. हो. त्यामुळे लोकांना गल्लीमध्ये जाणं, विशेषतः मी राहत होतो त्या काजूपाड्यामध्ये, रिक्षा न येणं, त्याच्यामध्ये रिक्षाच्या माध्यमातून चांगली ओळख झाली, लोकांचा विश्वास पटला. मामा, रिक्षा चालक ते आता एक विधानसभेचे आमदार, हा प्रवास. हे रिक्षा चालवत असताना या मुंबई शहरामध्ये मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एक लढणारी संघटना होती. ती आहे शिवसेना. आणि शिवसेना सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचे विचार घेऊन या मुंबई शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला नेतृत्व देणं, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं, हे जे घेऊन चाललेले होते, त्याच एका विश्वासावरती, त्याच एका श्रद्धेने शिवसेनेच्या प्रभावामध्ये सुरू केलं. आणि शिवसेनेचा भगवा ध्वज घेऊन समाजाची सेवा करणं, समाजातील लोकांच्या अडीअडचणी शिवसेना शाखेपर्यंत घेऊन जाणं, अशा पद्धतीने काम करत असताना शिवसेनेमध्ये प्रवेश झाला. आणि त्याच माध्यमातून चांगलं काम करतोय, लोकांचा चांगला विश्वास आहे. या धर्तीवरती त्यावेळे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची जिम्मेदारी शाखाप्रमुख म्हणून त्या विभागाची दिली. आणि पक्षामध्ये चांगलं काम केल्यामुळं त्यावेळी बाळासाहेब जो चांगला कार्यकर्ता असेल, जो चांगला शिवसैनिक काम करत असेल, लोक त्याला मानत असतील, लोकांच्या तो हृदयात असेल, त्याला बाळासाहेब त्याच्या पाठीवरती थाप द्यायचे, बरोबर, आशीर्वाद ठेवायचे. आणि म्हणून चांगलं काम केलं 5 वर्ष शाखाप्रमुख म्हणून. 1997ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवायची जिम्मेदारी दिली. आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, जनतेच्या कृपेने त्या विभागामध्ये प्रचंड बहुमताने 1997ला नगरसेवक म्हणून निवडून आलो. अनेक वर्ष नगरसेवक काम करत असताना, अनेक वेगवेगळ्या प्रभागात काम करत असताना लोकांची केलेली कामं, लोकांना दिलेला सन्मान आणि लोकांशी असणारी जवळीक, या ताकदीवरती 2019ला लोकांनी त्या चांदिवली विधानसभेचा आमदार म्हणून निवडून दिलं. आणि त्या ठिकाणी हिंदुत्वावरती, सनातन धर्मावरती, प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाणाचं बटन दाबून मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला. त्याच एका ताकदीवरती पुन्हा पुन्हा निवडून द्यायचं काम हे मतदार करत असतात. आणि त्यामुळं एक रिक्षा ड्रायव्हरचा शाखा प्रमुख
शाखा प्रमुखचा नगरसेवक, आणि नगरसेवकाचा कालावधीनंतर मोठ्या कालावधीनंतर त्या ठिकाणी आमदार म्हणून लोकांनी निवडून दिलं. आणि आज बाळासाहेबांच्या कृपेने, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्या विभागामध्ये लोकांच्या विश्वासाने, लोकांच्या आशीर्वादाने, लोकांच्या सहकार्याने, लोकांच्या भावना आणि लोकांना अपेक्षित असणारा विकास जो 20 वर्षात झाला नव्हता तो करण्याचं काम करत असल्यामुळे पुन्हा 2024ला प्रचंड बहुमताने निवडून दिलं. अगदी बरोबर. पहिला कार्यकाळ जो होता तो अतिशय कमी मतांनी निवडून आलेले होते, परंतु तो निवडून आल्यानंतर त्याचा जो सदुपयोग झाला, सदुपयोग तुम्ही स्वतः करून घेतला आणि 2024च्या निवडणुकीत त्याचा प्रचंड फायदा झाला. हाच फायदा भविष्यात तर होईलच, परंतु हे झालं राजकारण. मग यातून समाजकारण कसं साधता तुम्ही? नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं ना मी की जो एखादा राजकीय कार्यकर्ता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, तो लोकांच्या हितासाठी झटतो. लोकांच्या हिताचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवतो. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, ह्याच्यापेक्षा तो लोकांसाठी जो काम करतो आणि तो लोकांच्या हितासाठी लढणारा कार्यकर्ता, हे लोक त्याच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवतात. आणि म्हणूनच 20 वर्षामध्ये चांदोलीचा जो विकास झाला नव्हता ते 2019ला 409 मतांनी आलो. हो, अनेक लोक मला हिनवत होते, बाय बुल्लक्ष. परंतु मला विश्वास होता की आपल्याला संधी मिळाली. लोकांना अपेक्षित काय करायला पाहिजे हे ज्यावेळेला माझ्या लक्षात होतं, मला अनुभव होता 25 वर्षाचा, 20 वर्षाचा मागचा अनुभव होता. बरोबर. की या चांदिवलीमध्ये काय करणं गरजेचं आहे, लोकांच्या अपेक्षा काय, आणि म्हणून त्याचा अभ्यास घेऊन जो मागचा अनुभव आहे तो डोळ्यासमोर ठेवून, हृदयात घेऊन, तो लोकांना अपेक्षित असणारा विकास त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. रस्ते असतील, नाले असतील, लोकांना अपेक्षित असणारं हॉस्पिटल असेल, आणि सर्वात प्रश्न माझ्याकडे जो होता की मिठी नदीमध्ये जे लोक वाहून गेले होते, बरोबर आहे, त्या तोच विषय लोकांना काढला. हक्काची घरं नव्हती. बरोबर. ते घरं द्यायचं काम केलं. सुरुवातीला तुम्ही जेव्हा नगरसेवक झाले, तो कार्यकाळ नगरसेवक पदाचा होता. अनेक समस्या होत्या मुंबईत आणि आजही आहेत. त्यातल्या काही अंशी सुटत आहेत, काही सुटणार सुद्धा आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा पावसाळा आलेला आहे. पाऊस सुरू आहे. मुंबईची तुंबई केल्या होते असं म्हटलं जाते. 2005 25 जुलै महापूर आला होता. त्या महापुरामध्ये तुम्ही एक वेगळं काम केलं होतं. स्वतः पाण्यात उतरले होते. जवळपास 20-20 फूटपर्यंत पाणी होतं आणि पावसाळ्यात तुमचा विभाग लाईनला असल्यामुळे पाणी साठतेच. तर तो एक कसा अनुभव होता? कारण सुरुवातीलाच राजकारणात आलेले नगरसेवक होतात, लोकांच्या समस्या सोडवायच्या होत्या, त्याविषयीचा अनुभव. ती परिस्थिती आज आठवली तर पुन्हा पुन्हा क्रांतीनगर हे नाव घेतलं तर डोळ्यातून पाणी येत असतं. बरोबर. कारण वस्तुस्थिती पाहिलेले लोकांच्या झोपड्यावरून पाणी गेलं होतं. हो. आणि हे जात असताना लोकांना बाहेर काढताना मी होतो आणि माझे एक मोठे सहकारी होते, अभंगराव नागरे म्हणून, मिलिटरीमधून रिटायर झालेले होते. आम्ही दोघं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जीवाची पर्वा न करता त्या मोठ्या प्रवाहामध्ये आम्ही 2-2, 3-3 रस्स्या बांधून 3-3, 4-4 लोकांना, 2 लोक खांद्यावरती, 2 लोक हातावरती घेऊन आम्ही लोकांना बाहेर काढलं. हे सर्व एका भक्तीने, प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळं त्या विभागातील लोकांच्या हितासाठी एका मंदिरात जाऊन मी प्रार्थना केली होती की देवी तू मला किती दुःख दे, फक्त तुम्हाला एकही डेड बॉडी दाखवू नको. कारण ती लोक माझे आहेत, त्या लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे, आशीर्वाद माझ्यावरती आहे. म्हणून अशा पद्धतीचं घराणं घातलं. अहोरात्र 2 दिवस त्या ठिकाणी लोकांना बाहेर काढत होतो. त्या देवीच्या आशीर्वादाने त्या क्रांतीनगरमध्ये एकही डेड बॉडी झाली नाही. 2 ते 3 दिवसानंतर फक्त एक ज्याला अपंगत्व होतं, झोपलेलं होतं, तेवढा एक माणूस एक 8 दिवसानंतर वारला. अन्यथा त्या देवीच्या आशीर्वादाने एकही डेड बॉडी झाली नाही. अतिशय वाईट प्रसंग होता. म्हणजे आज आपण त्या ठिकाणी गेलोत किंवा त्या ठिकाणच्या लोकांच्या समोर जरी आज मी गेलो तरी अजूनही माझ्या डोळ्यातून पाणी येत असतं. ही वस्तुस्थिती पाहिलेली. बरोबर. आणि त्यामुळं त्याच वेळी निर्णय घेतला, जर या लोकांच्या आशीर्वादाने
या लोकांची सेवा करायची संधी मिळाली. हम्म. या लोकांचा जो हक्काचं घर आहे, या मुलाबाळांच्या त्यांच्या हक्काचं घर आहे, त्यांना द्यायची जर संधी मिळाली तर सर्वात पहिलं काम करेल ते या लोकांना यांच्या हक्काचं घर देईल. आणि म्हणून त्या देवाच्या कृपेने, त्या देवीच्या कृपेने, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने 2011ला 2019ला ज्यावेळी लोकांनी निवडून दिलं, आघाडी सरकार गेल्यानंतर, बरोबर, त्या सरकार गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर सर्वात पहिलं जर एकनाथ शिंदे साहेबांनी 5 दिवसाच्या नंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर 5 दिवसानंतर सर्वात पहिला निधी दिला, हो, तो माझ्या क्रांतीनगर संदेश नगर मधील गरीब लोकांच्या हक्काची जी घरं मिळाली नव्हती, बरोबर, काही राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय भावनेतून, काही जातीय भावनेतून त्याला घरं दिली नव्हती, ती घरं द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत 3200 लोकांना घरं दिलेली आहेत. आत्ता तुमच्याच माध्यमातून तुम्हाला बोलून घेईन, अजून राहिलेली 200 घरं याच महिन्यामध्ये पांडुरंगाच्या यात्रेच्या अगोदर किंवा त्या निमित्ताने त्या लोकांची पांडुरंगाची वारी काढून त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये नेऊन द्यायचं काम पूर्ण करणार आहे. 200 पैकी 41 लोकांना चाव्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आता 8 दिवसापूर्वी दिलेले आहेत. उर्वरित 160 लोकांना त्यांच्या घरामध्ये स्वतःच्या हक्काचं घर ह्या वारीच्या अगोदर देणार आहे, आषाढी एकादशीच्या आधी. उर्वरित लोकांना या 2026 या 2027च्या अर्ध्या वर्षापर्यंत सर्व लोकांना त्यांच्या हक्काचं घर द्यायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण करणार आहे. हे अतिशय मोठं काम शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, लोकांच्या कृपेने आणि सर्वात मोठा बाळासाहेबांचा जो आशीर्वाद आहे आमच्यावरती, शिंदे साहेबांवरती, माझ्यावरती, त्या आशीर्वादाने हे लोकांचं 2008 पासून ते 2019 पर्यंत त्यांचं जे स्वप्न होतं, काही लोक फसवत होते, आने वाली दिवाळी, आने वाली ईद बिल्डिंग में होएगी, गरिबांना काही घर मिळालं नव्हतं, ते घर द्यायचं काम शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, जनतेच्या कृपेने हे काम पूर्ण झालं. हे माझ्या आयुष्यातलं अतिशय मोठं काम. मग हे लोकांना घर देणं, लोकांच्या समस्या सोडवणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, ह्या करता तुम्ही, आणि त्याच आशेने लोक सुद्धा तुमच्याकडे येतात. परंतु तुमच्या मतदारसंघातच नाही तर पूर्ण मुंबई असेल किंवा मुंबईच्या बाहेरचे लोक तुम्हाला मामा म्हणून हाक मारतात. नेमकं या मामा मागचं गमक काय आहे की मामा फक्त एक दिलीप मामा नाव येते सगळ्यांच्या तोंडात, दिलीप लांडे, आमदार दिलीप साहेब लांडे साहेब, असं काहीच नाही, तर दिलीप मामा लांडे एक आपला माणूस वाटतो. नेमकं याच्या मागचं गमक काय? मी भाग्य समजतो स्वतःला, भाग्यवान समजतो स्वतःला. मी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने 5 वर्षाचा मुलगा असेल किंवा 100 वर्षाचा आशीर्वादात असेल, एक आदराने दिलीप मामा म्हणून नाव पुकारलं जातं. बरोबर. आणि अतिशय मी भाग्यवान आहे की मला दिलीप मामा याच नावाने लोकांनी संबोधलं, हे अतिशय मोठं भाग्य आहे. काही लोक स्वतःला साहेब समजतात, काही लोक स्वतःला हे समजतात, ते समजतात, परंतु ते न करता लोकांनी जे मला एक मोठी पदवी दिलेली आहे, ही पदवी आयुष्यामध्ये हृदयामध्ये ठेवून त्यांचा सन्मान करून, ज्यांनी पदवी दिली त्या सर्व जनतेचा सन्मान करून, त्यांचा जो आदर आहे, त्यांचा जो विश्वास आहे, तो टिकवण्यासाठी मी आणि माझं पूर्ण परिवार अहोरात्र मेहनत करत असतो. हे सगळं समाजकारण, राजकारण करत असताना कुटुंब सुद्धा आहे, आणि कुटुंब सुद्धा लहान नाही, भाऊ सुद्धा तुमच्या सोबतच असतात. त्यांना वेळ कसा दिला जातो मग? कारण एकदा तुम्ही बाहेर पडला की केव्हा घरी येणार त्याची काय कोणालाच कल्पना नसते. मग हा वेळ कसा साधताय, कुटुंबासोबत वेळ कसा घालवता? आपण पाहिलं असेल की मी ज्यावेळेस या राजकारणात उतरलो, या समाजकारणात उतरलो, त्याच वेळे माझ्या परिवाराला सांगितलं की मी आता जनतेचा आहे, आणि ज्यावेळेस मी घरी येईल त्यावेळेस तुमचा आहे. त्यामुळं तुमचा अधिकार घरी आल्यानंतर आहे. मी ज्यावेळेस घरातून बाहेर जाईल त्यावेळेस ज्या लोकांचा विश्वास आहे माझ्यावर, ज्या लोकांचा आशीर्वाद आपल्या परिवारावरती आहे, त्या लोकांचा आहे. त्यामुळे त्या लोकांच्या हितासाठी, त्या लोकांच्या सन्मानासाठी, त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही माझं कर्तव्य आहे. मी फक्त एकदा घरातून बाहेर गेलो
की मी जनतेचा आहे. हे सगळ्यात दरम्यान तुम्हाला असं कुठे वाटते का की सर्वात कठीण काळ होता आणि तो कशा प्रकारे घालवावा लक्षात येत नव्हतं, असं काही अनुभव आलेला आहे का? आणि असे अनेक प्रसंग येतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक कठोर प्रसंग येतात, परंतु ते आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात. बरोबर. त्याच प्रसंगामध्ये जो माणूस उठून शांतपणे विचार करून चालतो हम्म. तो सक्सेस होतो. पण माझ्या आयुष्यामध्ये राजकारणात असतील, माझ्या व्यवसायात असतील, अनेक प्रसंग आले. हम्म. राजकारणात पण अनेक प्रसंग आले, परंतु राजकारणामध्ये प्रसंग येत असताना एक नेत्याने मला सांगितलं होतं हम्म. की रात्र ही शांत झोपण्यासाठी येत असते हम्म. आणि तुमच्यावरती कठीण प्रसंग जे येतात तो विचार करण्यासाठी येत असतात, बरोबर. तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. हम्म. त्यामुळं शांत राहून आपण त्या कठीण प्रसंगाचा अभ्यास करायचा, त्याच्यातून आपण पुढे कसे जायचं याचा विचार करायचा. हम्म. आपण कुठंही संतुलन न बिघडता त्याचा विचार करायचा नाहीये. आणि म्हणून अशा अनेक प्रसंगामधून शांत राहून लोकांच्या भावनांचा आदर करून पुढे जात राहिलो. आता आपण तर गेल्या जवळपास 30 वर्ष झाले राजकारणात आहात. मामी सुद्धा नगरसेवक होते, आता परत नगरसेवक आहेत. आपले प्रयाग आणि दोन्ही मुलं सुद्धा राजकारणात युवा सेनेचं म्हणून काम करतात. हे सगळं कसं साधलं जाते त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे, जनतेशी सुसंवाद झाला पाहिजे. हे कसं साधतं मग तुम्ही? कसं आहे, खर्च करता करवता व्यवस्थित असेल हम्म. तर त्याच्या घरातली कुटुंब ही सुद्धा त्या पद्धतीने वागत असते. मी आजपर्यंत आयुष्यामध्ये हेच पकडत आलेलं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, ज्या लोकांचा विश्वास आहे, हम्म. त्यांचा आदर करणं, त्यांचा विश्वास वाढवणं, त्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, हे जे मी ज्यावेळेला करत आलेलं आहे हम्म. तेच माझ्या परिवाराने पाहिलेलं आहे. आणि त्याचमुळं माझी दोन्ही मुलं हम्म. लोकांच्या समोर आयुष्यामध्ये कधीही स्वतःला नगरसेवकाच्या किंवा आमदाराची मुलं समजत नाही. आणि त्यांना मी आयुष्यामध्ये हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला जर कोणी विचारलं हम्म. की तुम्ही कुणाचा मुलगा आहात, तर दोघांनी एकच उत्तर द्यायचं, दोन्ही मुलांनी माझे, हम्म. की आम्ही रिक्षा ड्रायव्हर दिलीप लांडेचे मुलं आहोत. कधीही आयुष्यात नगरसेवक किंवा आमदार सांगायचं नाहीये, कारण नगरसेवक आणि आमदार हे जनतेने दिलेलं आहे, आपलं नाहीये, आपला हक्काचं आहे. ते आहे आपण रिक्षा ड्रायव्हर. त्यामुळे आपण रिक्षा ड्रायव्हर दिलीप लांडेचे मुलं आहोत हे हक्काने सांगायचं. तो आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, तो आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यामुळं कुणालाही कुणाच्याही समोर असं घमंडी कधी बोलू नका. हम्म. त्यामुळं आयुष्यात माझ्या मुलांनी हेच शिक्षण घेऊन लोकांच्या समोर चाललेले आहेत. हम्म. आजही प्रत्येक माणूस सांगतो बरोबर. की मामा तुमची दोन्ही मुलं आमचा आदर करतात, सन्मान करतात. हा सगळं होत असताना तुम्ही सुरुवातीला शिवसेना, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे यांच्या अगदी जवळचे, पुन्हा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून पुन्हा शिवसेना, हा प्रवास का करावा लागला? कसं आहे की आपल्याला सांगितलं की मराठी माणसासाठी लढणारी ती संघटना शिवसेना आहे. काही शिवसेनेमध्येच काही लोकांचे मतभेद झाले आणि हे सर्व करत असताना हम्म. आदरणीय राजसाहेब ठाकरे माझ्याबरोबर एका मोठ्या भावासारखे खंबीरपणे उभे राहिले आणि प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून हम्म. पक्षामध्ये इतर लोकांचा विरोध होत असताना राजसाहेब खंबीरपणे उभे राहिले. त्या एका श्रद्धेने मी आदरणीय राजसाहेबांबरोबर होतो. परंतु परिस्थिती अशी होती हम्म. की त्या चांदिवली विधानसभेमध्ये त्या पक्षाचे राजसाहेबांच्या पक्षाचे विचार घेऊन जर आपण पुढे चालत राहिलो हम्म. तर त्या विभागाचा विकास होणार नव्हता. हां, कारण त्या ठिकाणी मला असं वाटतं की फक्त मराठी माणूस नाही किंवा मराठी जनताच नाही, तर सर्व पक्षीय म्हणा किंवा सर्व देशभरातून तिथे आलेली लोक, उत्तर भारतीय असतील किंवा दक्षिण भारतीय असतील, हे सगळे आलेले असताना फक्त मराठीचा मुद्दा पुढे करून किंवा मराठी भाषा पुढे करून तुम्हाला तुमचं जे काय अनुभव म्हणा किंवा जे काय साधायचं होतं ते साधणं शक्य नव्हतं आणि फक्त मराठीच्या नावावर मग इतर भाषिकांना त्याचा त्रास होणार होता. हे न करता, हे न होऊ म्हणून तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागले का? मग परिस्थिती अशी होती की या देशामध्ये
सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा जर जागर कोणी सर्वात पहिला सुरू केला असेल तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. या देशामध्ये सर्वात पहिलं जे वाक्य आणलं, गर्व से कौम हिंदू आहे, बरोबर, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून या चांदिवलीमध्ये कुठल्या तरी एका समाजाचं वर्चस्व होतं आणि माझ्या सनातन धर्माच्या, माझ्या हिंदू धर्माच्या लोकांना कुठंतरी कोंडमारा होत होता, दाबलं जात होतं, अनेक त्या ठिकाणी दबाव टाकले जात होते, अन्याय होत होते, आमच्या मंदिरांचे पवित्र थांबलं होतं. हे सर्व गोष्टी ज्यावेळी माझ्या लक्षात आल्या त्यावेळेस सांगितलं की आपल्याला हे करावं लागेल. जरी आदरणीय राजसाहेब आपल्या जवळचे असले तरी आपल्याला हिंदुत्वासाठी, सनातन धर्मासाठी आणि हिंदू लोकांसाठी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल. म्हणून मी 2018ला हिंदुत्वासाठी, सनातन धर्माचा भगवा ध्वज घेण्यासाठी आणि सनातन धर्माच्या विचाराबरोबर राहून हिंदू लोकांच्या भावनांचा आदर करून त्या ठिकाणी त्या विभागाच्या विकासासाठी 20 वर्षामध्ये काही विकास झाला नव्हता. आणि म्हणून सर्वात पहिलं हिंदू, सनातन धर्म, तो भगवा ध्वज आणि त्याचबरोबर त्या चांदिवलीचा विकास आणि माझ्या हिंदू धर्मातील लोकांना होणारा त्रास, या सर्व गोष्टींचा विचार करून 2018ला मी पुन्हा एकदा मूळच्या घरामध्ये आलो आणि शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना हिंदुत्व घेऊन, प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन लोकांचा आशीर्वाद घेतला आणि त्याच प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं. त्या मंदिराच्या माध्यमातून जनजागृती झाली आणि त्या जनजागृतीमधून माझा सर्व हिंदू समाज प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं आणि संपूर्ण आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. मधल्या काळात मग शिंदेसोबत जाण्याचा निर्णय होता, तो निर्णय कसा झाला, किती कठीण होता तो निर्णय घेणं, याविषयी काय? नाही, आपल्याला बी सांगितलं की सर्वात पहिलं हिंदुत्वाचा जागर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केला. बरं. मराठी माणसासाठी, न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेना ही संघटना काढली, ते बाळासाहेबांनी काढली. मराठी माणूस आणि हिंदुत्व यांचे विचार घेऊन पुढे जाणं गरजेचं होतं आणि त्यांचे विचार कुठेतरी थांबले होते. बाळासाहेबांचे विचार कुठेतरी तोडले जात होते की बाळासाहेबांनी सांगितलं होतं कितीही कठीण प्रसंग आला तरी काँग्रेसच्या जवळ जायचं नाही, वेळ प्रसंग पडला तर आपला पक्ष बंद करू. बरोबर. त्यामुळं काही लोकांनी विचार घेऊन जे काँग्रेसला आपल्या मांडीवर बसवलं होतं, हे विचार आम्हाला पटत नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जे क्रांती केली, जे बंड केलं, त्या माध्यमातून मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी आणि सनातन धर्म, त्याचबरोबर आपल्या विभागाचा विकास जो थांबलेला आहे, जे लोकांना दिलेलं स्वप्न आहे की तुमच्या हक्काचं घर देऊ, हे झालं पाहिजे, या विचाराने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर त्या बंडामध्ये सहभागी झालो आणि त्याच भावनेने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या चांदिवलीचा चांदीसारखा विकास केला. हा तर विकासाचा तुम्ही संदर्भ सांगताय, परंतु अजून बरंच काही करायचं आहे, तुम्ही नेहमी सांगताय. नेमका रोडमॅप काय केलेला आहे का तयार, आणि तो कसा असेल? कसं या चांदिवलीमध्ये पूर्वी, आता परत परत तेच बोलणं बरोबर नाही, रस्ते नव्हते. सर्व रस्ते मी रुंदीकरण केलं. नुसतं रुंदीकरण केलं नाही इतरांसारखं, ते सुशोभीकरण केलं, चांगले लाईट्स, झाडं लावली आणि लोकांना आवडेल असे रस्ते बनवले. रस्ते झाल्यानंतर लोकांना अपेक्षित होतं की आमच्या विभागातील उद्यानं चांगली झाली पाहिजेत, मैदान चांगली झाली पाहिजेत. अशा पद्धतीने उद्यान, मैदान चांगले केले की लोकांना बसता आलं पाहिजे. या पूर्व उपनगरामध्ये एकही कुठं चौपटी नाही की या मुंबई शहरातील गरीब लोक कुठं मुलाबाळासह सुट्टीच्या दिवशी बसू शकतात, असं नाही. म्हणून चांगले उद्यानं बनवले, मैदानं बनवली. हे करत असताना माझ्या लक्षात आलं की भावी पिढीला कसं पुढे न्यायचं. भावी पिढीला शिक्षणासाठी शाळा पाहिजेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत ते मोडकळीस आलेल्या होत्या. हिंदी माध्यमाची शाळा तर पडलेली होती, परंतु काही झालं नव्हतं. हिंदी माध्यमाची शाळा बांधली 3 मजली, मराठी माध्यमाची बांधली, इंग्रजी माध्यमाची बांधली, उर्दू भाषेची शाळेचं काम चालू आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने भावी पिढीला शिक्षणासाठी व्यवस्था करून दिली. हे करत असताना माझ्या लक्षात आलं कोरोनाच्या माध्यमातून हॉस्पिटल पाहिजे. हो. आणि म्हणून 290 बेडचं हॉस्पिटल ते 250 बेडचं होतं. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 40 बेड वाढवून दिल्या. 290 बेडचं हॉस्पिटल चांदिवलीमध्ये सुरू आहे. याच माध्यमातून
बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू झाले आणि म्हणून आत्ता मुंबई शहरामध्ये इतर ठिकाणी डायबिटीस नावाचा रोग मोठ्या प्रमाणात आहे हो आणि या माध्यमातून लोकांना डायलिसिस करायला लागतं. शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने एक डायलिसिस सेंटर सुरू आहे, ते एका संस्थेचं आहे, परंतु आपल्या पक्षाचं असलं पाहिजे, आपल्या हक्काचं असलं पाहिजे. म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने चांदिवलीमध्ये एक डायलिसिस सेंटर बांधलं. या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ते लोकांसाठी अर्पण करत आहोत, लोकार्पण करत आहोत आणि लोकांच्या हितासाठी ते करत आहोत. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत आहेत चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मामा लांडे. गेल्या अर्ध्या तासापासून दिलीप मामांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून काय गुपित आहे ते काढण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय आणि हाच प्रयत्न यापुढे सुद्धा सुरूच राहणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही तुम्हाला गेल्या 15-20 वर्षापासून ओळखतोय, नगरसेवक असताना आणि आता आमदार असताना. तुमचा आणि वाद हे चोली बंधन आहे असं म्हटलं जाते. नेमकं हा असं का होतंय? मग ते नालेसफाई असेल किंवा नालेसफाईच्या संदर्भात कंत्राटदार असतील, पालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील किंवा मग इतर विभागाचे अधिकारी, प्रशासनातले अधिकारी असतील, त्यांना तुम्हाला कठोरपणे त्यांच्याशी वागावं लागतं. नेमकं का होतं? असे वाद का होतात? ते कसं आहे, आम्हाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक कानमंत्र दिलेला आहे. सत्ता आपली असली तरी, सत्तेत आपण असलो तरी लोकांच्या हितासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि लोकांनी ज्या विश्वासाने आम्हाला निवडून दिलेला आहे की रस्ते चांगले होतील, नाले साफसफाई होईल, व्यवस्थित राहील, हे जे आहे हे जर पूर्ण होत नसेल तर त्याला जे जिम्मेदार असेल, तो अधिकारी असेल, ठेकेदार असेल, तर त्याला त्याच्या कानाखाली आवाज काढून त्याच्या कानामध्ये सांगितलं पाहिजे की ही तुझी जिम्मेदारी आहे. आणि त्या पद्धतीने मी करत असतो, करत राहील. हे जरी चुकीचं असलं तरी ते लोकांचं काम त्यांनी केलं पाहिजे. लोकांच्या कामासाठीच तुम्हाला अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. लोकांच्याच करामधून तुम्हाला पैसे पगार मिळत असतो, लोकांच्याच करामधून ठेकेदाराला ते ठेका मिळत असतो. आणि म्हणून आपण जो लोकांनी विश्वास ठेवलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठलंही पाऊल उचलायला लागलं तर ते उचललं पाहिजे आणि लोकांचा विश्वास टिकला पाहिजे. टीका पण होते आणि एकीकडे कौतुक होते. कौतुक करणारे जे असतात, ज्यांना माहिती आहे की प्रशासनातले अधिकारी दिलीप मामासारखे जर लोकप्रतिनिधी असतील तरच काम करतात, आणि टीका होते ते विरोधक असतील किंवा ज्यांना काम करायचं नाही अशी लोक करत असतात. मग या दोन्ही गोष्टीच्या दरम्यान तुम्हाला कसं फेस करावं लागतं? नाही, या दोन्ही गोष्टीमध्ये जे माझं कौतुक करतात, माझा सत्कार करतात, याच्यापेक्षा जे माझ्यावर टीका करतात त्यांचं मी अभिनंदन करत असतो. अच्छा. हा, की आपण असे टीका करत जा. कुठं माझी चूक होत असेल, कुठं माझ्या नजरेतून एखादं काम राहत असेल तर मला माहिती होतं. आता अनेक लोक दाखवतात की इथं नाला भरलेला आहे, साफसफाई होत नाही, इथं रस्त्यावर खड्डा पडलेला आहे. होऊ शकतं आपल्या कामाच्या वेळेमध्ये वेळ मिळाला नाही, एखादा खड्डा चुकून राहिला. हे असे जे टीका करणारे असतात, विरोधक असतात, यांच्यामुळे आपल्याला माहिती पडतं. बरोबर. आणि त्यामुळे ते काम पूर्ण होतं. मग असे लोक टीका करणारे यांचं अभिनंदन करायला पाहिजे. याच दरम्यान आता पावसाळ्यात मुंबई महापालिकेत सत्ताधारी आलेले आहेत, तुम्ही महायुती म्हणून सत्ता सांभाळत आहेत. साधारणतः मार्च-एप्रिलपासून नालेसफाईला सुरुवात होती. मुंबईतल्या अनेक ठिकाणी नालेसफाईला सुरुवात झाली, परंतु कुर्ला विभाग म्हणजे आपला जो मध्य विभागातला झोन 5 म्हणतात, त्यामध्ये खूप उशिरा सुरुवात झाली आणि सुरुवातीला तर कंत्राटदार येण्यास तयार नव्हते. दबक्या आवाजात अशी प्रतिक्रिया होत्या की तिकडे दिलीप मामा आहेत आणि तिकडे जर काम झालं नाही तर अक्षरशः दिलीप मामा मारतात आणि म्हणून उशीर झाला असं म्हटलं जात होतं. याच्याकडे कसं बघताय तुम्ही? ठीक आहे, पावसाळा उशिरा आला, पाणी तुंबण्याच्या घटनासुद्धा कमी झाल्या आहेत आणि जिथे झालं आहे तिथे प्रशासनाने सुद्धा वेळेतच हे केलं आहे, कारण तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुम्ही सगळेजण रस्त्यावर होतात गेल्या आठवड्यात जेव्हा पाऊस आला. तर मग याकडे कसं बघता? नाही, खरं पाहिलं तर असं तुम्हाला कोणी सांगितलं असेल ते मला माहीत नाही आहे, परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मिठी नदीमधला ज्या गाळामध्ये जो भ्रष्टाचार झाला होता, बरोबर, मिठी नदीचं काम व्यवस्थित झालं नव्हतं आणि त्यावेळे त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना ठेका देत असताना ते पेमेंट देऊन टाकलं. त्याची चौकशी लावली. बरं.
आणि त्या चौकशीच्या अंती अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, बरोबर, जेलमध्ये गेले, जेलमध्ये पण. ठेकेदार पण जेलमध्ये आहेत काय अजून. हो. त्यामुळं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे, बरोबर, आणि त्या कारणास्तव ठेकेदारांनी ठेका लवकर भरला नाहीये की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, काही जेलमध्ये गेलेत, आपल्याला जेलमध्ये जावेल, आणि म्हणून त्या ठिकाणी ठेकेदार कमी आले आणि जे आले ते बाहेरचे, त्यांना मुंबईची वस्तुस्थिती माहिती नव्हती. त्यामुळे यावर्षी ज्या प्रमाणामध्ये मिठी नदी असेल, नाले असतील, जे साफसफाई व्हायला पाहिजे होती ते झालेले नाही. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने काही झोन 5 मधील लोक असतील ते बोलत असतील की बाबा इकडे पण दिलीप मामा आहे, ते तर जेलमध्ये पाठवतात, हे तर खड्ड्यात टाकतात. त्या बेसने जे चोर होते ठेकेदार, जे कामचुकार अधिकारी होते, या अधिकाऱ्यांनी बदल्या करून घेतल्या, बरोबर, आणि जे चोर ठेकेदार होते यांनी ठेका भरला नाही. मामा, आपण आता उत्तराकडे जातोय, म्हणजे शेवटकडे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, 2 ते 3च आहेत, तिच्यावर विचारूया. समाजकारण आणि राजकारणात यात तुमचा आदर्श कोण आहे? तर मी अजून राजकारणातच नाही, मी समाजकारणामध्ये आहे. बरं. म्हणून तुम्हाला आपण सांगितलं ना आता की जे विरोधक मला काय माझ्यावर टीका करतात, हे करतात, त्यांचा सन्मान करत असतो मी, त्यांचा सत्कार करायला पाहिजे. आणि म्हणून समाजकारण महत्वाचं आहे. समाजकारणाचा फायदा असा होतो की समाजकारण करत असताना तो व्यक्ती जो समस्या घेऊन येतो, तो व्यक्ती कुठल्या जातीचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. तो ज्या भावनेने आलेला आहे, ज्या विश्वासाने आपल्या जनता दरबारमध्ये आले, आपल्या ऑफिसमध्ये आलेला आहे, आपल्या कार्यालयात आलेला आहे, तो एक विश्वास घेऊन आलेला आहे की माझी अडचण, माझी समस्या हा दिलीप मामा सोडू शकतो. तो त्याचा विश्वास आपण पाहायचा आणि त्याचा विश्वास वाढवायचं काम करायचं, हे समाजकारण आहे. आणि म्हणून समाजकारणाच्या माध्यमातून सर्व जातीपातीच्या लोकांचा सन्मान केला जातो, त्यांचे प्रश्न ऐकले जातात, सर्व धर्मांचा आदर केला जातो, सर्व पक्षाचे लोक जे असतील, कुठल्याही पक्षाचा असो. आपल्याला सांगितलं ना, विरोधकाने एखादं दाखवलं तर माझ्या फायद्याचं आहे. आणि म्हणून एखादा विरोधक जरी घेऊन आला की या विभागामध्ये हा नाला साफ झाला नाहीये, या विभागामध्ये इथं बालवाडी बांधली गेली नाही, या विभागामध्ये हे गुरुद्वाराचं समोरचं जे शेड आहे ते बांधलं गेलं नाही, अशा पद्धतीने जर विरोधकांनी सांगितलं तर समाजकारणामध्ये ते केलं जातं. आणि म्हणून समाजकारण हे मी अतिशय महत्वाचं मानतो. कारण आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. फक्त निवडणुकीपुरतं मतदारांना सांगायचं की मी या पक्षाचा आहे आणि माझे जी निशाणी आहे ते प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण आहे, तेवढंच 20% काम करायचं. 80% लोकांनी एकदा निवडून दिल्यानंतर आपण लोकांचे आहोत, लोक आपले आहेत, विभाग आपला आहे, विकास करणं काम आपलं आहे. तुमच्या या सगळ्या बोलण्यातून एक सार लक्षात येतो की तुम्हाला असं नेहमीच वाटत असावं की जे संत सांगून गेले, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी विरोधक जवळ असायला पाहिजे, तुमच्या वर कठोर टीका केली पाहिजे, कठोर टीका केली पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःला असं समजताय की विरोधकच तुमच्यातली जी काही कमतरता असेल ती दाखवून देतात आणि मग तुम्ही ते सुधारू शकता, असंच तुम्हाला म्हणायचं आहे. नाही, कसं आहे, हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र. बरोबर. आमच्या साधू संतांनी जे भोगलेलं आहे, तुकाराम महाराजांना जो त्रास झालेला होता, बरोबर, तर एवढ्या मोठ्या साधू संतांना त्रास होतो, आपण ते छोटे भक्त त्यांच्या चरणाच्या खाली जी धूळ असते त्या धूळ आपण माथ्याला लावणारे आहोत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते तर आपल्यासारख्या भक्तावर पण टीका होणारच. माझ्या दैवतावरती काय लोकांनी टीका केली, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर टीका केली, तर मी तर एक साधा सैनिक आहे, ती टीका होणारच. त्या टीकेला घाबरून चालायचं नाही. परवा जसं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की किती विरोध केला तरी कामाची गती कमी होणार नाही. आणि म्हणून त्या टीकेला न घाबरता, टीका करणारे काय टीका केलेली आहे ती खरी आहे हे पाहून त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे, तो केला पाहिजे. ते करण्यासाठीच लोकांनी पुन्हा एकदा 21,000चा मोठा आशीर्वाद दिलेला आहे, हे आपण हृदयात ठेवून चाललं पाहिजे.
आणि म्हणून तेच मी हृदयात ठेवून विरोधक किती टीका करतात खरं आणि खोटं एवढं पाहून आपण काम करत असतो, त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 12 वर्षापासून देशामध्ये NDAचं सरकार आहे, भाजपाचं बहुमत आहे त्यामध्ये, आणि असं सांगितलं जातं किंवा असं म्हणतात की युवकांनी राजकारणात प्रवेश करावा. तुम्हाला काय वाटतंय? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा युवकांना राजकारणात येण्याचं आवाहन करतात, याविषयी काय वाटतं? कसं, युवा ही देशाची शक्ती आहे आणि युवा पिढी हे भविष्यामध्ये देशाचे हितासाठी, देशाच्या राजकारणात म्हणा किंवा उद्योगात म्हणा, याच्यामध्ये यांचंच भाग्य सहभाग असणार आहे. आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की उद्या युवा पिढीने राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून या देशाच्या हितासाठी, हा भारत देश जगात एक नंबर होण्यासाठी युवा पिढी सहकार्य केलं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून माझ्या चांदिवली असेल, मुंबई शहर असेल, याच्यामधले जे युवा शक्ती आहे, या युवा शक्तीने आपल्या विभागाच्या विकासासाठी, आपल्या विभागातील लोकांच्या हितासाठी आणि आपल्या विभागातील सर्व समाजाच्या लोकांना मान सन्मान देण्यासाठी त्यांनी समाजकारणामध्ये आलं पाहिजे. मामा, तुम्ही आलात, खूप छान वाटलंय. अगदी हा वेळ तर असा जाऊच नाही, आणखी प्रश्न विचारत राहावं, आणखी तुम्ही सांगत राहावं आणि हेच प्रश्न असतील किंवा हेच तुमचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असंच वाटते. अनेकांना ही मुलाखत जी आहे ती चांगली पण वाटेल, टीकासुद्धा करतील टीकाकार जे आहेत, परंतु अतिशय उत्कृष्ट आणि लोकांविषयी किंवा तुमच्या विभागातल्या समाज किंवा जनतेविषयी तुम्ही कठोरपणे जे सांगितले ते अतिशय उत्तम सांगितलेलं आहे. आपण आता शेवटकडे वळतोय. थोडक्यात काही प्रश्न असतील त्याचे एका शब्दात उत्तर द्यायचे. आपला आवडता नेता कोण? नाही, माझं आवडता नेता माझे राजकारणामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या हृदयामध्ये आहेत ते हिंदू हृदय सम्राट सरचिन्हवती बाळासाहेब ठाकरे. त्यांचेच विचार, त्यांचीच प्रेरणा आणि त्यांचे जे हेतू होता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, आणि ज्यावेळे परिस्थिती पाहिल्यानंतर गर्व से को हम हिंदू, हे सनातन धर्म टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी लोकांना जागृत केलं, एक मंत्र दिला. जसं लोकमान्य टिळकांनी एक मंत्र दिला होता की घरातला गणपती सार्वजनिक बनवला. त्या सार्वजनिक गणपतीच्या माध्यमातून चळवळ तयार केली, लोकांच्या भावना एकत्र आणल्या. तशा पद्धतीने ज्यावेळे मराठीचा मुद्दा महाराष्ट्रीयन लोकांच्या हितासाठी संघटना ज्यावेळेस स्थापन केली, त्यावेळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात आलं की हिंदुत्व, सनातन धर्म माझा हा कुठंतरी मागं पडतोय, आणि म्हणून त्यांनी सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन गर्व से काम हिंदू है ही सर्व आपल्या देशामध्ये सर्वात पहिली घोषणा करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचा मतदानाचा अधिकार केला, त्याला घाबरले नाही. एक आमदाराचं आमदारपद गेलं, त्याला घाबरले नाही. त्यांच्यावर सुद्धा स्वतः मतदान करण्याची बंदी घातली गेली. त्यांचा मतदानाचा अधिकार गेला, बरोबर, तरी घाबरले नाही. एक आमदार त्यावेळेस डिस्क्वालिफाय झाला, बरोबर, आमदारकी गेली, ते घाबरले नाहीत. तो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालले. श्रीराम प्रभूंचं मंदिर ज्या ठिकाणी बांधतात, ज्यावेळी बाबरी मस्जिदचा पहिला ढाचा तोडला, त्यावेळी अनेक लोकांनी हात वर केले की हमने हमने हमने, परंतु घमंडने, स्वाभिमानाने, बरोबर, मातोश्रीमधून आवाज दिला पुऱ्या देशाला, अगर वो ढाचा मेरे शिवसैनिक ने तोडा है तो मेरे को उसका गर्व आहे. बरोबर, हे हिंदुत्वासाठी बोलणारे बाळासाहेब आहेत, आणि म्हणून त्यांचा आदर्श हृदयात ठेवून हे लोकांच्या हिताचं काम करत असतो. आपलं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? माझं सर्वात आवडतं पर्यटन स्थळ हे माझं चांदिवली आहे. रोज लोकांचं दर्शन घडावं आणि रोज लोकांचा आशीर्वाद मिळावा, हेच माझं पर्यटन स्थळ. आपला आवडता खाद्यपदार्थ? असं काही नाहीये. एक तर वेळेवर झोपत नाही, वेळेवरती जेवण मिळत नाहीये, बरोबर, जे वेळेवर मिळेल ते आनंदाने खाणं
आणि कुटुंबासह आनंदात राहणार. एक शेवटचा प्रश्न आता, चांदिवलीकरांना काय संदेश देणार? चांदिवलीकरांना संदेश देण्या एवढा मी मोठा नाही आहे. बर. चांदिवलीकरांच्या चरणावरती नतमस्तक होऊन अपेक्षा करू शकतो की तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही एका श्रद्धेने, भक्तीने, एका विश्वासाने प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन आपल्या आणि आपल्या परिवाराचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर जो ठेवलेला आहे, त्या आशीर्वादाला मी कुठे, त्या विश्वासाला मी कुठे तडा जाऊन देणार नाही. आणि तुमचा तो आशीर्वाद सनातन धर्मासाठी, आपल्या हिंदुत्वासाठी प्रभू रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्ही प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण जो उचललेला आहे त्याची आठवण आयुष्यभर हृदयात ठेवून प्रभू रामचंद्राचा एक सेवक, प्रभू रामचंद्र भक्त तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आयुष्यभर तुमच्या भावनांचा, तुमच्या श्रद्धेचा, तुमच्या विश्वासाचा आदर करत राहील. असाच आपला विश्वास, असाच आपला आशीर्वाद या सनातन धर्मासाठी, या हिंदुत्वासाठी प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचला आणि धनुष्यबाणाच्या बटन दाबून तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती ठेवा, एवढीच चांदिवलीकरांच्या चरणावरती नतमस्तक प्रार्थना. तर हे होते चांदिवलीचे आमदार दिलीप मामा लांडे. 80% समाजकारण आणि 20%च राजकारण, बाळासाहेबांनी सांगितलेला हा मंत्र आपण कायमस्वरूपी जोपर्यंत राजकारणात आहे, श्वास आहे तोपर्यंत करत राहणार. आणि चांदिवलीकरांनी सुद्धा यावरच मला कायमस्वरूपी पाठीशी उभं राहावं माझ्या, असंच त्यांचं म्हणणं आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये नवीन नेत्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.